माध्यमातून हे मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। नवनीत राणा यांच्या विरोधात हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। कालच आपण पाहिलेलं आहे, मैदानाचा वाद सुद्धा झाला होता आणि त्या विरोधात बच्चू कडू आक्रमक झाले होते आणि यावरून आता प्रसाद लाड यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्यावर टीका केलेली आहे। नवनीत राणा यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे। मैदान आधी आम्हाला मिळालं होतं, मात्र त्यानंतर आमच्याकडून ते काढून घेतलं असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं होतं। त्या मैदानावर आता नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहा यांची सभा होणार होती आणि त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आक्रमक झालेले होते आणि आज बच्चू कडू यांनी ही विशाल रॅली काढलेली आहे। बच्चू कडू यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन अमरावतीमध्ये सुरू आहे। अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे, वार पलटवार होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत। रवी राणा यांनी सुद्धा सकाळी बच्चू कडू यांच्यावर मोठे आरोप केलेले आहेत। उद्धव ठाकरेंची सुपारी बच्चू कडू यांनी घेतलेली आहे असा मोठा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। त्याचबरोबर नवनीत राणा यांनी सुद्धा बच्चू कडू हे मोठे आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधलेला होता। तर आता ही अमरावतीमधली आपण दृश्य पाहतोय। प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी बच्चू कडू हे मोठं शक्ती प्रदर्शन करतायत। अमरावतीमधली ही दृश्य आपण पाहतोय। आज शेवटचा दिवस आहे आणि आज प्रचार शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अमरावतीमधली ही दृश्य, अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी ही प्रचार रॅली काढलेली आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। तर अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू मैदानात उतरलेले आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हे जन आंदोलन सुरू आहे। दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी आता बच्चू कडू शक्ती प्रदर्शन करतायत। मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे नवनीत राणा यांच्या विरोधात सुद्धा बच्चू कडू आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालच मैदानाचा वाद झाला होता आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत।